हाय गाईज, गुड इव्हिनिंग. तर आज मी ब्लॉग स्टार्ट करत आहे कारण काल करणार होते, गणपती बाप्पा येणार होते त्या दिवशी. पण त्या दिवशी काम पण खूप होतं, त्यामुळे मी ब्लॉग स्टार्ट केले नाही. पण मी आज यासाठी केले कारण आपण आज जाणार आहोत सगळ्यांच्या घरचे डेकोरेशन आणि सगळ्यांच्या घरचे गणपती बाप्पा जे मी पण बघितले नाहीये. आणि प्रत्येकाच्या घरचे डेकोरेशन बघणे हे एक वेगळंच असतं. सो आता त्यामुळे मी सगळ्यांच्या घरी डेकोरेशन कसं केलं आहे आणि कशा पद्धतीचे गणपती सगळ्यांनी आणले आहेत ते बघणार आहे. आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. डेकोरेशन बघायला जायच्या आधीच मला भूक लागली, पहिला खाऊन घेते मग आपण जाऊ. तर गाईज बघा, आमची गल्ली पूर्ण सामसूम झाले यासाठी कारण आमच्या गल्लीत काल आला होता तरस आणि सगळ्यांनी उठवलं होतं बिबट्या. नेमकं तरस काय असतं हे आम्हाला पण नाही माहिती, अजूनपर्यंत तरी नाही माहिती. पण मी सर्च वगैरे केले आणि ते काही इतकं असं घातक नाही आहे, माणसांना ते काही करत नाही. पण प्राण्यांना वगैरे काहीतरी प्राण्यांचं मांस वगैरे खाते असं ऐकलंय. पण काल कोणीही घरातून बाहेर नव्हतं, आज दिवसभर पण नव्हतं. पण आत्ता सगळे येत आहेत, पण आत्तासुद्धा मला कोण दिसत नाही आहे. पण थोड्या वेळापूर्वी होते सगळे. स्वतः मी आले आहे राम त्यांच्या घरी. सो आता आपण बघूया त्यांच्या घरात गणपती कसा आहे आणि त्यांनी कसं डेकोरेशन केले. तर गाईज मी आता आले आहे राम त्यांच्या घरी आणि तुम्ही बघू शकता यांच्या घरचा गणपती आणि इथलं डेकोरेशन. यानंतर आपण ओळीने जाणार आहोत कोणाकोणाच्या घरी कसे कसे गणपती आणले आहेत आणि कसे डेकोरेशन केले आहेत हे बघण्यासाठी. तर हे बघू शकता. तर गाईज सिंपलच डेकोरेशन केलंय पण खूप छान केलंय. इकडे हिला विचारतो. अगं इकडे की, तुमच्या घरी गणपती बाप्पा आले काल, तुला कसं वाटतंय? आनंद. आणि शाळेला किती दिवस सुट्टे आहेत? 7 दिवस आहेत. मग गणपती बाप्पा गेल्यावर तुला गमणार? आणि गाईज हिला शाळा एवढी आवडते, कुठं पण काही कार्यक्रम असू दे काही असू दे, जर शाळा असेल ना तर ती शाळेला पण जातेस का नाही? लाजून 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 पळून नाचल्या. इकडे इकडे बाहेर ये. तर ती गाईज लाजत आहे त्यामुळे ती येत नाहीये. सो आता मी जाणार आहे. काय? तर गाईज मी आता जाणार आहे वेदांतांच्या घरी आणि तिथून मग मग आता जाणार आहे ओमकार त्यांच्या घरी. सो तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर गाईज आमच्या गल्लीमध्ये काल आला होता तरस. तर तुमचं काय म्हणणं आहे त्या तरस बद्दल? आणि तुझं काय म्हणणं आहे ओम? काय कुठं आहे? आणि गाईज मगाशी एक काळं कुत्रा काय केलाय माझ्यासोबत सांगा मगाशी? कसला प्रँक? आणि गाईज इथे एक छोटा कुत्रा आला होता आणि ते सेम तरस सारखं दिसत होतं आणि मला बाहेर बोलवलं, दीदी लवकर ये लवकर ये तरस आला. आणि बघतो तर सेम ते त्याच्यासारखं दिसत होतं. आणि ते कुत्र्याचं कसं मुंडकं पकडलं, कसं पकडलेलं असं? हा हा देऊ नये. तर गाईज आम्ही एक आता फनी व्हिडिओ करणार होतो आणि ओमकारला मी म्हणलं की तुझा आवाज चांगला आहे सो तू मोठ्याने म्हण ब्लॉग म्हणजे व्हिडिओमध्ये तू मोठ्यानं म्हणजे म्हण, तुला मी जे सांगते डायलॉग ते. आणि हा काय म्हणतोयस, काय म्हणलास तू मला ते सांग. काय काय म्हणलास मला आता ते सांग रे. काय म्हणलो? मला म्हणतोय शाळेत मुली ते नसतात आणि मला कुठल्या मुलगीचा व्हिडिओ करायला नकोस म्हणलास का नाही? वेद्या चल व्हिडिओ करूया. एकच आहे, चल आता करूया यांच्या घरात चल. तर गाईज इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही मला फॉलो करा कारण तिथे आम्ही फनी व्हिडिओ टाकतो. मी याला यूट्यूब शॉर्ट्स थांब की जरा व्हिडिओ करायला, यूट्यूब शॉर्ट्सला सुद्धा मी टाकते तर तुम्ही बघू शकता तिथे पण. ओके चला चला. काय होय वेदांत? काय पोरींचा व्हिडिओ कराय असं काय नसतंय. व्हिडिओ किती लहान लहान पोरं पण करतात ओमक्या. आत्ता म्हणालाय सर पोरी नको, भविष्यात पोरी पाहिजे म्हणून रडशीला. तर गाईज चला आपण डेकोरेशन पण दाखवूया. ओमकार त्यांचं गणपतीचं मीच केलंय पण तरी सुद्धा न्यूली तुम्हाला पण दाखवेन मी. तो चला तुम्ही सुद्धा चला रे चल की. हे त्यांनी हे बांधकाम ह्यांचं ही फळी ह्यासाठी घातलात कारण त्यांचं 2 कुत्री पाळल्यात
आणि ती दोन्ही कुत्री सुद्धा एवढी भयंकर आहेत की नाही, इथून पळून जातात म्हणताना हे बघा, हे खिडकी काय म्हणतात त्याला, फळी दरवाजा यांचा सोप्या भाषेत. तर गाईज आपण बघूया आता ओमकारला तर तुम्ही ओळखताच ऑलरेडी, तो व्हिडिओमध्ये असतोच. आणि आता तुम्हाला दाखवते मी त्यांच्या घरचं मी डेकोरेशन केलंय, पण तरी सुद्धा तुम्हाला दाखवते मी नव्याने, बघू शकता. किती छान डेकोरेशन झाले बघा गाईज. आणि हे डेकोरेशन ना करताना हे जे आहे ना, ह्याला आम्ही लावला होता डबल टेस्को इथे बॅक साईडला, आणि तो इतकं जोरात हे सगळं पूर्ण असं खाली पडलेलं. पण परत हे इथं बघा, हे इथं परत हे सगळे पाईपा लावून हे परत आम्ही डेकोरेशन परत बसवले. आणि हे बघू शकता गणपती बाप्पा यांनी यावर्षी दगडूशीट आणले, सुंदर आणलाय गणपती बाप्पा. तर गाईज आता नेक्स्ट जाऊया आपण वेदांत त्यांच्या घरी. सो त्याच्या आधी आम्ही एक रील्स बनवणार आहोत. आणि खरं तर गाईज ना आमचे फनी व्हिडिओ खूप सुंदर असतात, तुम्ही बघत जा. आणि मिनी ब्लॉग सुद्धा मी आता कंटिन्यू करायचा प्रयत्न करेन. तर इथे एक पाण्याचा टँकर आहे, पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे हे बघा, हे बघा पाण्याचं किती हजार लिटरचा आहे हो, किती हजार लिटरचा आहे. तर काय हे बघा पाण्याचा टँकर, एनी टाइम ढास, एनी टाइम ढास. तर गाईज आता आम्ही आले आहे वेदांत त्यांच्या घरी. आणि हे बघा दरवाजाला कुलूप मी आल्यावर आता ओपन केल्यात. अरे वा मस्त, सिंपलच आहे डेकोरेशन, पण गाईज बघू शकता तुम्ही किती छान केलं त्यांनी. यावर्षी कोपऱ्यात बसवला काय, होय काय. हा बघा हा वेद्या यांचा आहे, यांच्या घरचं गणपती. काहीतरी झालंय, काय झालंय, हा लाइटिंग मस्त. मग वेद्या गणपती बाप्पा घरला आलात कसं वाटतंय, छान वाटतंय. मग गणपती काय काय होय रे, काय मागणार गणपती बाप्पांच्या कडं. मग अशी व्हिडिओत काय म्हणलास ती माग की बघू. मस्त आहे डेकोरेशन, छान झाले मस्त. तर गाईज आम्ही आता चाललोय आमच्या खोतवाडीतले गणपती बघायला. आणि हे बघा अजून यायचेत. आणि आता वाजलेत तुम्ही बघू शकता, व्यवस्थित दिसणार नाही, 10:10 झालेत. आणि आत्ता आम्ही गणपती बघायला चाललोय, कारण या बायकांना आत्ता वेळ मिळतोय. सो त्यामुळे. आणि तुम्हाला पण दाखवतो आमच्या इथले गणपती. तर गाईज मला जास्त बोलता येत नव्हतं रस्त्यावरती, आणि आवाज पण जास्त येत होता, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर लावत आहे. तर तुम्ही बघू शकता गाईज प्रत्येक मंडळाचे गणपती ना इतके सुंदर होते. आणि हा जो गणपती आहे ना गाईज, हा नवसाचा गणपती आहे, आणि हा माने गल्लीतला आहे आमच्या इथला. आणि खरंच त्यांनी दरवर्षी त्यांचं सुंदरच असतं डेकोरेशन वगैरे, पण यावर्षी अतिशय सुंदर होतं. त्यांची जी सिम्प्लिसिटी आणि त्यांनी जे त्यातून बोध दिले होते ना, ते अतिशय सुंदर होते. सो त्यानंतर हा आहे चोपडे गल्लीतला गणपती. यांचं पण गाईज गणपती दरवर्षी छानच असतो, आणि यावर्षी पण सुंदर होता. आणि यांचं काहीतरी नवीन अजून काहीतरी भूताचं वगैरे असं काहीतरी कार्यक्रम आहे. सो हा आहे आमच्या इथल्या हनुमान मंदिर इथला गणपती. आणि तुम्ही बघू शकता गाईज गणपती आतमध्ये असल्यामुळे क्लिअर दिसत नाही, पण मला दिसला होता. सुंदर गणपती आहे. आणि तुम्ही बघू शकता रस्त्यावर एकही व्यक्ती नाही आहे, फक्त आम्हीच होतो. आणि आम्हाला भीती यासाठी वाटत होती, कारण गाईज आमच्या इथे बिबट्या आला होता, त्यामुळे भीती वाटत होती. पण बघू शकता तुम्ही पूर्ण रस्ता शांत आहे.